जोरदार सुरुवात उपउपांत्य फेरी क्वार्टर फायनल लॉंग ऑन लावा यात्रेसाठी षटकार. लुक ॲट शॉट. हॉट लेन बॅकफुटला पंच केला. गॅप मध्ये बॉल पुन्हा चालला. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा. उत्तर देत असताना सूरज फौजदार. बच के रहना रे बाबा. षटकार आणि त्यानंतर बॅकफुटला येत असताना बाहेर निघणाऱ्या चेंडूला पंच केलाय. लॉंग ऑफला ठेवलंय. मिड विकेटला ठेवलंय. मिड ऑन आतमध्ये कपिलचा ट्रॅप. पुढचा चेंडू वेगवान होता. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर आहेत. सेकंड बाउन्स वरती सर्वेश कव्हर करून थ्रो करेल. मिळते सिंगल. 4 षटकांचा पहिला डाव आहे. मागच्या मॅच मध्ये साक्षी 11 जीजी स्पोर्ट्स वाखनला बाहेर काढले या स्पर्धेच्या. ते वरुण अँड स्कायरल 11 जयजुलेश्वर वाडेकरने. 11 धावा. ओहो वेगवान स्पॉट कडे बघत राहिला करण. जिथे पडला तिथून बाहेर निघालाय चेंडू. ऍक्शन प्ले विथ द अँगल. लेफ्ट मध्ये विकेटने आले. किती बाहेर निघत होता. अँगलचा फार चांगला वापर करतो कपिल. क्रीजच्या कोपऱ्याचा वापर करतो. अँगलचा वापर करतो. बोट तितकीच फिरवत असताना या सर्व काही गोष्टी. टप्पा हुकला तर जरूर त्याला मार पडतो. पण टप्प्यावरती नीट पडला चेंडू. पहा इथे तुम्हाला पाहायला मिळतोय बराच बाहेर निघाला. दॅट्स वॅम्पायरचा इशारा. व्हाईट बॉल. स्कॉमॉस ऑन 12. पहिल्या 2 बॉल मध्ये 10. सिंगल डॉट व्हाईट. ऍक्शन रिप्ले शफल झाला होता. जास्त बाहेर निघाला पहा. दॅट्स वॅम्पायरचा इशारा आला. व्हाईट बॉल. योग्य डिसिजन अंपायर कडून. ड्राईव्ह केला. गॅप मध्ये बॉल आहे. वाईड इज लॉंग ऑन सीमारेषा पार. करंटच्या बॅट मधून चौकार. या चौकारासोबत धावा फलकावरती खार्डेचा धावा पाहायला मिळतात. 16 धावा. सतराला पहिला धक्का. स्वर्गीय नीता स्मृती गावदेवी खार्डी संघाला पहिल्या षटकाचा खेळ संपत. पहिला धक्का बसलाय. 17 धावा धावफलकावर देत आणि मैदानाच्या आतमध्ये आलाय सौरभ मात्रे. पहिल्या षटकामध्ये कपिल थोडासा मागडे राहिला पण करंटची विकेट त्याने मिळवून दिलेली आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग. डीप मध्ये मिड विकेट. डीप मध्ये लॉंग ऑन. डीप मध्ये लॉंग ऑफ आणि डीप मध्ये स्वीपर कव्हर. ठीक आपण पाहत आहोत 2 वाजून 13 मिनिटं झालेले आहेत आणि पुन्हा टेम्परेचर जे दररोज असायचं ते 20 वरती येत असताना 20 अंश सेल्सिअस. कशामुळे शक्य आहे आपण सांगू शकतो तर मोबाईलमुळे. मोबाईल मध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात वापर करणं गरजेचं आहे. लेग स्टंपला चेंडू लाईन खराब. हुक करत असताना फाईन लेग चौकार.
चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतो 21. आफ्टर डिनर आमचे दोन्ही ऑपरेटर आता एकत्र मिक्सिंग करत आहेत, लाईव्ह मिक्सिंग. हे शाबास त्यांच्यासाठी होतं. येस अंपायर, बॉल पाहिजे का? या आलाय, बॉल आलाय. ऍक्शन रिप्ले. मागच्या चेंडूस आपल्याला पाहायला मिळतो, हार्ड लेंथ होता, लाईन खराब, लेग स्टम्पला हुक करत असताना फौजदारचा बॅटमधून चौकार. 15 वरती सूरज फौजदार, 21 वरती नीता स्मृती गावदेवी खार्डी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रकांत पाटील जे आघासंच नामांकित पुरस्कृत आहेत. नेहमीच नीता स्मृती या नावाने तुम्हाला बरेचसे संघ पाहायला मिळतात. आज खार्डी संघाला आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळत असताना तो वरुण अँड स्काय 11 जयजलेश्वर वाडेकर. अतुल बॅकफुटला होते, कट केला, पॉईंटच्या कॅपमधून मागे चालला चेंडू. डिपिश कबा पॉईंटच्या फिल्डर बॉलवरती थोडंसं फंबल. सुरतचा कॉल सेकंडचा थांबावा लागेल. सिंगलने धावसंख्या आपण पाहत आहोत पुढे जात असताना 22. 22 धावा. इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये आमचे कॅमेरामॅनचं मी सर्वांचं कौतुक करेन, ज्यामध्ये भावेश, ओमकार, कुणाल या तिघांचंही मनापासून कौतुक. एक व्हिडिओमध्ये व्हायरल होत होती की कॅमेरामॅन झोपलेला. इतक्या कडाक्याच्या थंडीत तो अजून काय करेल, कारण दररोज डे नाईट काम असतं. त्यानंतर चेंडूला कॅप्चर करणं. मॅच थांबली असेल तर जरूर तोही थांबतो. येस अंपायर, स्कोररने लिहिलंय, कंटिन्यू करा मॅच तुम्ही. लॉंग ऑनला आपण पाहत आहोत. डीपमध्ये चेंडू चाललेला आहे. ओ मिसफील्ड, मागे चाललाय चेंडू. बॅकिंगला फिल्डर येतो मिड विकेटचा. तोपर्यंत आपण पाहत आहोत मिळत असताना ती 2 धावा मिळतात आणि 2च्या सहाय्याने स्कोर पुढे चाललेला आहे तो 25 धावा. प्रगतीपथावर आपण पाहत आहोत दुसरं षटक, 25 रन्स. चौकाराने या ओव्हरची सुरुवात झाली होती, पण त्यानंतर सिंगल डबल वाईड. अतुल ऑन दी अप, लॉंग ऑन द फील्डर जज करतोय. जेलची संधी फलंदाज बाद, मात्र इज गॉन. सौरभजी पाटील आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहे, त्यांच्यासाठी आगमन झालेलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लेट पण थेट आलेले 2:17 आवड लागते, त्याशिवाय या गोष्टी होणार नाही. इतक्या रात्री कोणी येऊ शकत नाही. दादा आलेले आहेत. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, संपूर्ण मॅनेजमेंटमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या गोष्टी त्याचमुळे घडलेल्या आहेत. ऑन साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, पण लेगस्टम्पला सोडून जातो. अंपायरचा इशारा वाईट आणि वाईटने धावसंख्या पुढे जाईल 26 धावा धावा फलकावरती. या क्रीडांगणाच्या आउटफील्ड जितक्या वेगाने चेंडू पळत आहे, धावत आहे, फार मेहनत आहे. बरेचसे टँकर ज्यांचं नुकतंच आगमन झालं, आमचे सौरभ दादा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे स्पोर्ट्स शूज ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेले आहेत, ज्यांना स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहतात. मनपूर्वक आभार. आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक भरतजी पाटील साहेब. कमी गती, या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे, विविधतेने भरलेली गोलंदाजी नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चेहरा तुम्ही बऱ्याच वेळेला बघितला असेल मंडळी. रंगनाथ दादांना तुम्ही पाहतात, खास करून मला आठवते खार्डी चषक, काय डान्स होता, जबरदस्त. जरूर शिरडोन संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असेल या स्पर्धेमध्ये, तेव्हा जरूर ती झलक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ते असे समर्थक असतात, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या 11 खेळाडूंना ऊर्जा मिळत असते, प्रोत्साहन असतं. सुयोग पाटील उभरता सितारा, भरतजी पाटील यांचे चिरंजीव. मोठी भूमिका आहे या वीर बजरंग स्पर्धेमध्ये आणि संघामध्ये. त्याची अष्टपैलू आहेत. त्याच्यासोबत निखिल पाटील
यंग टॅलेंट आहे शिरडोनचं. छोटू या नावाने खरं तर त्याला सगळेजण प्रेमाने म्हणतात, पण कामगिरी नेहमीच मोठी. षटका संपन्न 2 धावा फलकावरती आपण पाहतो 27 धावा. 2 विकेटचं नुकसान बॅटिंग करत असताना स्वर्गीय नीता स्मृती गावदेवी खाडी. ट्रॉफी सध्या तुम्ही बघितल्या आमच्या स्क्रीनवरती. दावडीचे मुकेशजी पाटील यांचा या ठिकाणी आगमन झालेलं. आपले सहर्ष स्वागत. सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीरची ही हिरो HF100 सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहतात. 18 फेब्रुवारीची संध्याकाळ तुम्हाला जरूर जाणून देणार आहे. आपण पाहणार आहोत त्या मालिकावीरच्या खेळाडूला. हे कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला सध्या पाहायला मिळते. अभय आणि आस्तिक हे 2 आमचे स्कोरर. महत्त्वपूर्ण भूमिका कॉमेंट्री बॉक्समध्ये स्क्रीन आणि रोशन हे सध्या कॅप्चर करतोय सागर. आणि आपण पाहत आहोत आमचे डीजे ऑपरेटर. तो लाल रंग खरं तर गुलाल आहे. गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीतून थेट आलेले आहेत ते इकडे डीजे ऑपरेट करण्यासाठी. कोणाला काय वाटेल त्यामुळे मी अगोदरच म्हणालो. अगदी चेहरा त्यांचा लाल झाला होता. आणि सध्या आपण पाहत आहोत नीता स्मृती गावदेवी खाडी संघाला ऑरेंज कलरचा त्यांचा ड्रेस कोड आहे. सध्या मात्र स्क्रीनवरती थोडासा तुम्हाला लाल पाहायला मिळतोय. आजचा दिवस, आजची रात्र उलटली खरं तर व्हॅलेंटाईन डे. जो प्रेमाचा रंग आहे लाल. कपिल धावतोय, पुढे धावला, मागे धावतोय. थ्रो आता आलाय. धावा मिळत असताना आपण पाहत आहोत तोपर्यंत 2. हे बघ कपिल नेहमीच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विनोद करत असतो. असं बराच वेळा घडतं ना की एक विनोदी व्यक्ती जेव्हा असते त्याने विनोद केला नाही तरी आपण त्याच्याकडे बघून हसतो. रील्स फार फेमस झाली होती स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषकामधली. केतन आणि कपिल ऑन साईडला स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. सूरज फौजारचा पॅटर्न शॉट आहे स्लॉक स्वीप. खडे खडे त्यानंतर हलकीशी बॅकलिप घेतो आणि स्लॉक स्वीप ऑन साईडला करत असताना आपलं दैवत महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेश शिवछत्रपतींची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. ज्या राजामुळे आज देवळातला देव ती मंदिरही टिकवून आहेत असा जाणता राजा. ओहो पहा मागच्या बॉलवरती जमलं नाही. आता दाखवलंय लॉंग लेग सीमारेषा पार लांब पल्ल्याचा भाऊ षटकार. आणि त्या टॉप स्पीडला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. फिरकीपटूच्या विरुद्ध खेळत असताना योग्य तंत्र असणं गरजेचं आहे. स्लॉक स्वीप, स्वीप असेल, स्विच इट असेल, एरियल ड्राईव्हचे फटके असतील, हे फार तुमच्याकडून गरजेचे असतात. शफल क्रॉस हुक करण्याचा प्रयत्न हार्ड लेंथ होता. अंपायरचा वाईटचा इशारा. डीप फाईन लेगला ठेवलेला आता. लॉंग लेगला फिल्डर ठेवलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे. या डावामधला 6वा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन खर्च करत असताना 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग गोलंदाजाला. स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय. मिड ऑफला फिल्डर आहे. मागे चाललाय केतन. जज करतोय. ओ जजमेंट पूर्णपणे चुकलंय. लॉंग ऑफला पुन्हा पहिल्या टप्प्यावरती तो कव्हर करतोय आता. धावा आपण पाहत आहोत मिळत असताना 2 आणि 2च्या साह्यानं स्कोर पुढे चाललेला आहे. टोटल आपण पाहत आहोत तो 38 धावा धाव फलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टेम्परेचर कमी होत चाललंय. धावा वाढत चाललेल्या आहेत. रात्र आता पुढे चालली आहे. 2:23 आणि धावसंख्या आपण पाहत आहोत ती म्हणजेच सध्या 38.
शेवटच्या क्षणाला एज आहे थर्ड मॅन ऍक्सेंट विकेट मिस आणि धाव मिळत असताना आपण पाहत आहोत एक. रात्रीचे जवळजवळ 2:30 वाजत आलेले आहेत. रॉयल ब्रदर्स खार्डी प्रज्वलजी म्हात्रे अजूनही या मॅचचा आनंद घेतात. आपल्या गावाप्रती आपल्या खेळाडूंप्रती ती निष्ठा असते, क्रिकेटवरती असतं प्रेम. आपलं गाव आणि गावाचं नाव जेव्हा लागतं तेव्हा माणूस जरूर कितीही वाजले तरी हे खेळाडू खेळत असतात, पण यांचा मागे जे व्ह्युअर्स असतात त्यांचे आम्ही जरूर कौतुक करू. रॉयल ब्रदर्स प्रज्वलजी म्हात्रे खार्डीच्या स्विच हिटचा प्रयत्न मिस झालेला. थर्ड मॅन पुन्हा ऍक्शन मध्ये येतोय डॉट बॉल आणि इथे आपण पाहत आहोत 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा आहेत 39. विकेट पडलेले असताना 2 बॅटिंग करत असताना स्वर्गीय नीता स्मृती गावदेवी खार्डी. उजाऱ्यात धावफलकावरती आपण खार्डीचं पाहतो 39 धावा. सूरज स्ट्रायकिंग एंडला असेल तर मागच्या मॅच मध्ये वाकड्यांच्या विरुद्ध डेथ ओव्हर मध्ये खूप चांगली कामगिरी करणारा फिरकीचं माहेरघर वाडेघरला म्हणतो आणि फिरकीच्या विद्यापीठाचा कुलगुरू आला बॉलिंग मार्क वरती सिद्धू. ओ वेगवान होता क्विकर वन. वाईट जायचं जरा मागे. मागच्या षटकामध्ये सर्वेश समोर होता त्यामुळे जरूर स्पिन वरती जे काय प्रहार केले होते सूरजने त्यामुळे पहिलाच क्विकर वन टाकला होता. वेगवान होता आणि तो लेग स्टंपला सोडून जात असताना 40 धावा धावफलकावरती 7वा व्हाईट बॉल या डावामधला सिद्धू. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर फौजदार साठी. ऑन साइडला शफल क्रॉस स्क्वेअर लेगला बराच उंच डीप मध्ये फिल्डर कपिल आणि इथे फलंदाज बाद. असं वाटलं की बाहेर जातोय की काय, पण फार उंच गेला चेंडू, लांबी तितकी गाठू शकला नाही. सिद्धूला मिळतं यश. 40 ला तिसरा धक्का. 27 धावसंख्येची रुबाबदार इनिंग इथे थांबेल. सूरज फौजदार आउट. चाळीस धावा. तिसरा धक्का बसला आणि मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रल्हाद पाटील. या फलंदाजाची एक वेगळी शैली आहे. जेव्हा तो रंगात असतो त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके येतात. बस पाहावं आणि पाहतच राहावं अशी बॅटिंग नेहमीच तो करत आलेला आहे. पण समोर सिद्धू आव्हान तितकंच कडवट आहे. फौजदारच्या विकेटने त्याला आत्मविश्वास आलेला आहे. वाईट विकेट. 40 धावा 3 विकेट. सिद्धू बाहेर निघतोय पूर्णपणे अचंबित केले फलंदाजाला, पण जास्त बाहेर. दॅट्स वाय अंपायरचा इशारा वाईड. धावसंख्या 41. 41. टॉप स्पिन होता, मिडलला पडला आणि तिथून किती बाहेर निघालाय पा. टेनिस बॉलला फुटबॉल वळवण्याची ताकद असलेला गोलंदाज आहे. 41. फ्लिक केला डीप मध्ये गॅप मध्ये बॉल. कपिल आला कॅच ड्रॉप. प्रयत्न भरपूर सुंदर होता कपिल पाटीलचा. थ्रो आता येतोय स्ट्रायकिंग एंडला. रॉकेट थ्रो मागे. हो स्वप्नील. जर बॉलने स्वप्नीलला बीट केलं असतं तर ते डिपिश कबा पॉइंटला. धावसंख्या जरूर मिळते. 2 आणि 2च्या साह्यानं. ऍक्शन रिप्ले बॉल. लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला फ्लिक केला. गॅप मध्ये होता व त्यानंतर गॅप कव्हर केली होती कपिलने. चेंडू हातामध्ये पडला पण कॅच ड्रॉप झाली होती. 2च्या साह्यानं स्कोर पुढे चाललेला 43. चेंडू अजूनही शिल्लक आहे ते 4. 2 वाईट 1 डबल 1 विकेट.
खाडी संघ आज विचार करत असेल की 50ला टच व्हावा आपलं धावफलक. पाहूयात. सिद्धू वेगवान होता, इथे अटेम्प्ट करत असताना मिस झालेले आहेत प्रल्हाद. वेग तर खरं तर पसंत राहिलेली आहे, आवडीचा विषय. गोलंदाजाचा वेग आणि प्रल्हाद पाटील ची बॅट यांचं नातं फार जवळचं आहे, पण या वेळेला मिस झालेले आहेत. ऍक्शन रिप्ले. वेगाने टाकला होता, सरळ निघत होता चेंडू, पायावरती आदळला. धावसंख्या 43, चेंडू अजूनही शिल्लक आहे 3. सिद्धू ऑन साइडला 4 लावलेत. डाऊन द ग्राउंड पूर्णपणे खाली ठेवलेलं आहे. आडवा बॅटने रेंज मध्ये होता बॉल. पावा पॅक प्रल्हादचा पावा पॅक षटकार. या पण 1300 रुपयांचं रोख पारितोषिक, रातोरात मालामाल. रिशाल याला नाही. रिशाल या. रिशाल आपण भाग्यवान आहात. आपण मंचावरती एवढे जण आहेत पण इकडे कॅच आली नाही. तू इकडून गेलास आणि बरोबर तुझ्या हातात चेंडू पा. ऍक्शन रिप्ले. एकाच हाताने पुन्हा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर आहे. दॅट्स वाय अंपायरचा योग्य निर्णय येत असताना नॉट आउट. सिंगल मिळते आणि अर्थातच धावफलकावरती आपण पाहत आहोत 50 धावा लावलेल्या स्वर्गीय नीता स्मृती गावदेवी खाडीचा बॅटिंग ऑर्डरने 51 असा पाठलाग करावा लागेल. वरुण अँड स्काय 11 जय जलेश्वर वाडेकरला. रिशाल आपण या. 1300 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला. आणि सौरभ दादा पाटील यांच्याकडून त्याला 500 रुपयांचा कॅश प्राइज. टोटल 1800. टोटल बोलल्याबरोबर इकडे गणिताचा लेक्चरच चालू होता. रात्र पुढे जशी जात्या 1300 प्लस 500 इकडे वेगळेच झाले होते 1800च्या जागेवरती. झाले आता टॅली 1800 टोटल ना. येस 1300 प्लस 500. मजबूत. या पण देऊया रिशालला लगेच पारितोषिक देऊया रिशालला. लक्ष 51 धावसंख्येचे फार सुंदर थीम आहे. पिंक कलर तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळेल जो अट्रॅक्टिव्ह आहे आणि गुलाबी थंडी देखील जाणवते. मी सौरभ दादा पाटील यांना विनंती करेन, ज्यांचं नुकतंच आगमन झालं, त्यांच्या शुभस्य आपण रिशालला टोटल 1800 रुपयांचं पारितोषिक देत आहोत एका झेलसाठी. म्हणजे मोठ्या संख्येने उपस्थित राहा. दररोज तुम्हाला प्रेक्षकांना पारितोषिक आहेत, पंचांना पारितोषिक आहेत, समालोचकांना पारितोषिक आहेत, खेळाडूंना पारितोषिक आहेत आणि अशी भरघोस पारितोषिक रकमेची स्पर्धा तुमच्या समोर आहे, जी पहिल्या पर्वामध्ये आजची पहिली रात्र आहे. मात्र पुढच्या 4 रात्रींमध्ये असाच रणसंग्राम आदरणीय भरतजी पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव वीर बजरंग चषक 2024 पहिलं पर्व. रिशाल आपण थांबा. येस माईक द्या पण रिशालला. ज्यांनी पारितोषिक लावलेलं आहे त्यांचा मला खरं तर कॉल आहे. एक आवर्जून प्रश्न तुला झालाच पाहिजे. आज कसं वाटतंय? पहिलं पारितोषिक ते देखील शिरडोन गावात. भाग्यवान प्रेक्षक म्हणून रिशालने एका हाताने टिपलेला झेल. काय म्हणशील रिशाल, कसं वाटतंय? आता लय भारी वाटतं, कारण अखेर रातभर जागलीलो. ते विवेकदाला सांगला मी चल माझ्यावर तुला बी हिस्सा दे ना अर्धा. मी तर नाकला तो माझा. आता विवेकला हिस्सा भेटेल की नाही? नाही आता नाही देणार. ये मंगताय. आपल्या आगरी भाषा आपण बोललोच पाहिजे, त्यात तेवी मात्र शंकाने आणि प्रत्येकाने बोललं पाहिजे जेव्हा तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येता. नितीन सर, मी आज आवर्जून म्हणेन, एकदा एक स्पर्धा करत होतो, त्या गावाचं नाव घेत नाही किंवा त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही, पण त्याने खूप चांगला प्रश्न मला विचारलेला
की स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू आग्री असतात, अंपायर आग्री असतात, लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे आग्री असतात, डीजे ऑपरेटर आग्री असतात, समालोचक आग्री असतात, ऑर्गनायझर आग्री असतात, पाहणारे आग्री असतात. मग तुम्ही आग्री भाषेमध्ये समालोचन का करत नाही? नाही तसं नाही, कोणाला बोलवायची गरज नाही, आपण सुद्धा आग्री आहोत, आपल्याला या आग्री भाषा येते. पण ऑडियन्सला ते नको असतं. बऱ्याच वेळेला आग्री भाषा, आम्ही मराठी शुद्ध मराठीमधून समालोचन करतो, आग्री भाषा जेव्हा आपल्या मुखामधून येते ते समालोचक काही जणांना आवडत नाही. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, पण आग्री भाषेमधून आम्ही समालोचन करू शकतो, कारण मूळ आम्ही आग्री आहोत. त्यामुळे जेव्हा जिथे गरज असेल, जो आयोजक म्हणेल आपल्याला की आग्री भाषेमधून समालोचन होऊ द्या, तिथे जरूर आग्रीमधून समालोचन होईल. जाऊयात तत्पूर्वी या मॅच दिशेने दुसऱ्या डावाला होती सुरुवात. 51चा पाठलाग, वीर बजरंग शिरडोन चषक 2024, पहिलं पर्व पहिली रजनी, शेवटचा सामना दुसरा डाव. पाहुयात फर्स्ट क्वार्टर फायनल मधून पहिल्या सेमी फायनलचं तिकीट कोणाला मिळत आहे. वरुण अँड स्काय 11 जय जलेश्वर वाडेकर की आपण पाहूयात इथे आता स्वर्गीय नीता स्मृती गावदेवी खार्डी. आणि आता फरमाईश आलेले नितीन सर, तुम्हाला आग्रीमधून समालोचन करावं लागेल. धन्यवाद. करण काळेचा आवाज तुम्ही ऐकला. पहिल्या सत्रामध्ये 51 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचेत. सांगायचं झालं तर 4 षटकात 51 धावाच फारशा भाग नाहीयेत. पहिला चेंडू आपण पाहतोय, मिडो आपला क्षेत्ररक्षक अतुल भोईर या मॅच मध्ये 0वरती बाद. चेंडूवरती अतुल भोईरची महत्वाची विकेट मिळाली. आजदेगावचे अमित भोईर यांचे हे सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत. आजदेगावचे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी वीर बजरंग चषकाला शुभेच्छा दिल्यात आणि खास करून भरत पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. आजदेगावचे अमित दादा भोईर, स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. पहिल्या चेंडूची विकेट मिळाली, कारण पुन्हा एकदा गोलंदाज सौरभला तुम्ही पाहतायत. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली आहे. एक रन्स धापा करायला लागले. कारण काय सांगशील, 51चं टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय. एक विकेट पहिल्या चेंडूवरती गमावली, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल जरूर आले, मात्र अजूनही 50 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. नाही त्या कसं माहित का, आता आपल्याला आयोजकही चांगले, आग्रीमधून समालोचन करावं लागेल तुम्हाला. कॉमेंट्री बॉक्स पण दाखवता. चला, हा चेंडू तुम्ही पाहताय कार्पेटच्या साईडने घेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, डीपेस्ट कव्हर रिजनला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले, तिथे सिंगल मिळाले. प्रणितने सुद्धा सिंगलने खातं उघडले, सिद्धू पाटीलने सिंगलने खातं उघडले, अतुल भोईरला सिंगलने खातं उघडता आलं नाहीये. 2 धावा धापा कधी लागलेत. ओमसा MTC लाईव्ह आणि DTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते संपूर्ण आमच्या कॅमेरामॅनचे आम्ही कौतुक करू. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, त्यांनाही भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. इथे मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, यष्टिरक्षक बीट, फाईन लेग बीट, आउटफील्ड फास्ट आहे, बाईटच्या स्वरूपात मिळतोय चौकार. नितीन सर, नाही मजा जाम येईल या मॅच मध्ये, मजबूत. कारण 51 रन्स करायचे आहेत. आणि हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. यष्टिरक्षकाने काय केलं, कारण केतन मात्र तिथे होते, यष्ट्यांच्या मागे बाईटचा चौकार मिळालाय. इथून एक ऊर्जाचं काम मिळेल ते वाडेगड टीमला, कारण 51 धावा त्यांना पाठलाग करायचं या मॅच मध्ये. कारण लगेच आपल्याला ते जमणार नाही, कारण की आपल्याला ही सवय नाही आता. इथे फटका चांगला आहे, डीप मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सूरज बैकर तिथे, चांगली फिल्डिंग केली सूरजने. जमणार तर नाही, पण आपल्याला प्रयत्न तर करावे लागतील. नाही करूया ना. 7 रन झालेत, 7 धावा, 1 विकेट गमावले, 1 चेंडू शिल्लक आहे पॉवर प्ले मधला. किती भजन नाही अजून 51 करायचे, म्हणजे अजून आपण पाहिलं तर 44 हवेत. सौरभ
चांगला चेंडू होता. बॉटोमेनचा वापर केला. शॉर्ट पॉईंटवर क्षेत्ररक्षक विंगले आले. आपण सिंगलने धावसंख्या पुढे सरकल्या. 8च धावा खर्च केल्यात कारण 8च रन्स आलेत. अजूनही 43 करायच्यात. चेंडू फक्त उरलेत ते 18 चेंडू आणि 43 धावा. रास भारी बॉलिंग टाकले सौरभने. सौरभने आजच्या अखेर रात्री खूप चांगली बॉलिंग केलेली आहे आणि सौरभ जी बॉलिंग करते सध्या खार्डीसाठी त्याचा फायदा निश्चितपणे आहे. 18 बॉलमध्ये 43. नाही इथं कारण जर रंगनाथचा डान्स झाला तर अजून मजा येईल. एक डान्स झालाच पाहिजे रंगनाथ पाटीलचा. रंगनाथ दादा एक स्टेजवरच एक झालाच पाहिजे. 18 बॉल 43 करायचे. गौतमी पाटील पिकी आहे. नाही खरंच लावा. खार्डी चषक मध्ये भरपूर चर्चा झाली रंगनाथची. कार्डी संघ बी आहे त्यांना बी माहित आहे. होऊन जाऊ दे. एक ओव्हर झाला तर रेडी व्हा तुम्ही पाणी बिणी पिऊन. 18 चेंडू 43 या मॅच मध्ये करायचे. 18 चेंडू 43 धावा आणि दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज विशाल मात्र येतात खार्डी संघाकडनं. खार्डी संघ आपण पाहतोय नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रमण पाटील यांचा संघ. मी कौराम भगत यांना विनंती होती या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सौरभ पाटील सुद्धा उपस्थित आहेत. किसन मात्रे साहेब उपस्थित आहेत. पिंटू पाटील यांना तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. महेश पाटील यांना तुम्ही बघू शकाल. प्रचंड आवड असलेली क्रिकेटचा आवड त्यांना भरपूर आहे. 18 चेंडू 43 रन्स करायचे आहेत. हेमंत म्हात्रे यांचा मी उल्लेख करू खार्डी संघ म्हटल्यानंतर सूरज फौजदार असतील नाना मोकाशी सातत्याने संघाला सपोर्ट करतात आणि बिग सपोर्टर बाळू फौजदार. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक टीम मध्ये ठेवण्यात आलेला आहे. चांगली फिल्डिंग. 1 रन्स मिळाले. 17 चेंडू 42 धावा करायचे आहेत. गोलंदाजी युनिट चांगली आपण पाहिली तर नीता स्मृती गावदेवी खार्डी संघाचा आपण विचार केला तर चंद्रकांत पाटील हे लकी पुरस्कर्त्यांच्या यादीत सुद्धा असतात. ज्या प्रकारे आपण आकाश पाटील यांचा उल्लेख करतो. स्कायरा 11 वरून कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर संघ आपण पाहतोय. आकाश पाटील जे शिडूनचे आहेत त्यांचे नाव टेनिस बॉलमध्ये चर्चेत राहिले. अनेक वर्ष वाकलन बी संघाला त्याने पुरस्कृत केलेले. विशाल यावेळी चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. सौरभ म्हात्रे त्यामुळे बघा किती इझी आलेत कारण ते बॉलवरती. 2 षटकामध्ये ड्रिंक्स ब्रेक होईल. त्यानंतर रंगनाथ पाटीलचा डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोर द विकेट. चांगला चेंडू होता. वेगवान चेंडू होता. उत्तरच नाहीये फलंदाजाकडे. सर्वेश पाटील आहे स्ट्राईक एंडला. 51चा पाठलाग करायचंय. थोडंसं आव्हान आता कठीण होत चाललंय ते. वरून स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर टीमसाठी ज्या संघाने वाकलन संघाला या स्पर्धेतून बाहेर केल्यामध्ये खार्डी संघाची चर्चा राहिली आहे. टायगर चषक मध्ये 4था क्रमांक. 12 ट्रॉफीज या टीमने आतापर्यंत जिंकल्यात. त्याच्या मागोमाग आपण पर्यंत वाडेकर संघाचे उल्लेख होणं गरजेचं. 8 ते 9 ट्रॉफीज वाडेकरने जिंकलेल्या आहेत. तर मॅच रंगतदार होऊ शकते. मात्र सिद्धू पाटीलची विकेट मिळाली. प्रणितला काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये. हाही चेंडू उंच गेलाय. पुन्हा सौरभ म्हात्रे वेगाने धावतायत आणि झेल सुटलेला आहे. सुरुवातीला ते थांबले. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक होते. इथेही सिंगल मिळाले. सर्वेश पाटीलला जीवदान मिळालंय. सर्वेश पाटील सुद्धा एक चांगला बॅटर आहे या टीमचा. 14 चेंडूचा खेळ शिल्लक 41 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे. आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय. इथं सूरज बैकरचं एक षटक या मॅच मध्ये असू शकतं. अतिश मात्रे जखमी. 4 प्रॉपर गोलंदाज खार्डी टीम कडे. ग्रामीण बिग बॅश मध्ये आपण पाहिलं तर मौलिक 11 वडोली बी संघ सुद्धा सुपर 8 मध्ये करंट क्वालिफाय झाला आज. आणि धारावे संघ काल आपण पाहिलं गोरसेबी आणि वाकलन म्हणजे आपल्या विभागातील 2 संघ क्वालिफाय झालेत. झेलची शक्यता आहे. पुन्हा झेल ड्रॉप. प्रणितचा झेल बघा ज्या प्रकारे आपण मगाशी उल्लेख केला होता पहिल्या मॅच मध्ये ज्यावेळी मॅच झाली होती सागा विरुद्ध वाकलन. किरणचा झेल ड्रॉप झाला. जीतचा झेल ड्रॉप झाला. इथे प्रणितचा झेल ड्रॉप झालाय. सर्वेचाही झेल ड्रॉप झालाय. म्हणजे चेंडू शिल्लक आहे 13 धावा करायच्या 40.
एक चेंडू नंतर पुन्हा रंगनाथचा डान्स आपल्याला पाहायला मिळेल. रंगनाथ पाटील वडवली संघाचे खंदे संबंध त्यांना अजूनही माहिती नाहीये की वडवली बी संघ 10 लाखाच्या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. ग्रामीण बिग बॅश मोलिक 11 वडवली बी चेंज द गेम. पुन्हा झेलची शक्यता आहे. तिसऱ्यांदा संधी आली आहे. आता चूक होणार नाहीये. विशालच्या खात्यामध्ये अखेर विकेट मिळाली आहे. सर्वेशला माघारी परतावं लागेल. 12 चेंडू 40 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पाहूया आपण रंगनाथ पाटीलचा डान्स. पुन्हा नाही कारण आपण ज्यावेळी शंकर ठाकूर यांच्याकडनं रंगणासाठी कॅश प्राइज आहे 100 रुपयाचं. तर या खाडीचे आहेत म्हणजे खाडीचे प्रेक्षक आहेत कारण अजूनही मला वाटतं 2:45 झालेत. नाही प्रेक्षक भरपूर असतात त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करेल. खाडी संघाला भरपूर सगळं आम्ही पाहिलं होतं ना टायगर चषक मध्ये ज्यावेळी कानपोली संघाला 6 चेंडूमध्ये 4 धावा सूरज बेकरने करून दिल्या नाही. त्यानंतर भरपूर संख्येने प्रेक्षक आम्ही पाहिले. मात्र एक स्पर्धा त्यामुळे सोडावी लागली उसाडण्याची. नाही असं होतं 2 ठिकाणी एका दिवशी तुम्ही जर मॅचेस केले एखादी कुर्बानी द्यावी लागते. आणि कामोड्डीच्या विरुद्ध जवळजवळ उसाडण्याला पोहोचलाही होता खाडी संघ. मात्र आयोजकांनी एक प्रेक्षणीय मॅच ठेवली. शंकर ठाकूर यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. खार्डी गावचे बऱ्याच जणांकडनं सुद्धा कॅश प्राइज आलेले. इथे एक धाव पूर्ण आली आहे. फिल्डिंग असं वाटलं तर थोडीशी खराब आहे पण 2 रन्स इथे मिळालेत. 11 चेंडू 38 रन्स अजून या मॅच मध्ये करायचे आहेत. तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज आतिश म्हात्रेला तुम्ही पाहतायत. सूरज बेकर सुद्धा आपण पाहतोय. 35 धावा ज्यावेळी झाल्या असं वाटलं होतं कारण की कानपोली संघ मॅच सहज जिंकेल. मात्र त्या कानपोली संघाला 1 रन्सने पराभूत केलं याच गावदेवी खाडी टीमने सुपर 8च्या मॅचमध्ये. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांचा वाईटचा इशारा दिला. 11 चेंडू 37 रन्स या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. संपूर्ण ओमसाई MTC लाईव्ह आणि DTCच्या संपूर्ण कॅमेरामॅनचं मी कौतुक करेल. त्यानंतर आमचे SP पॅनेलचे पंच त्यानंतर आमचे करण काळेंचा आवाज तुम्ही ऐकला. ओमकारजी शेट्टे संपूर्ण आयोजन समितीचं कौतुक करेल. भरत पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांनी संपूर्ण वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडून ग्रामस्थ मंडळ शिरडून आणि सातत्याने भरत पाटील यांनी त्यांचा सपोर्ट असतो. चला पंचांची चर्चा नकोय. पंचांची चर्चा नकोय. चेक पंच करत होते. मला वाटतं एक्झॅक्ट कुठे चेंडू पडलाय. खाडी संघ सुद्धा नेहमीच आदर्श संघ म्हणून या संघाने सुद्धा पाहिलं तर खेळाडू ती नेहमीच त्यांचे खेळाडू दाखवत. फक्त ते चर्चा करत होते की एक्झॅक्ट चेंडू कुठे पडलाय हे दाखवत होते. 11 चेंडू 37 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. उद्या या स्पर्धेमध्ये 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. त्या अगोदर 40+ 4 संघ खेळतील लक्षात घ्या. चूक झाल्याबद्दल किती सांगतायत. इथे मला चेंडू मिळालाच नसता. 1 रन्स मिळाले. 10 चेंडू 36. बघा क्रिकेट असं आहे की आतिश म्हात्रेला चांगलं माहिती आहे. तुम्ही क्रिकेटमध्ये थोडे तरी कॅज्युअल राहिले तर कधी काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. आणि झालेलं आहे कारण भरपूर वेळा क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आम्ही पाहिलं. ज्यावेळी मला आठवते मॅच खाडी संघाला असं 12 बॉलमध्ये 43 रन्स करायचे होत्या. प्रल्हाद पाटील 7च चेंडूमध्ये त्या 43 रन्स केले. अपोजिट टीमला असं वाटलंही नाही की आम्ही मॅच हारू देसाईच्या मैदानामध्ये. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी तुम्ही कॅज्युअल राहून चालत नाही. हा चांगला चेंडू आहे. मात्र खाडी संघाकडे बॉलिंग युनिट चांगलं आहे हे महत्त्वाचं आहे त्यांच्याकडे. 9 चेंडू 36 करायचे आहेत या मॅचमध्ये अजूनही. मॅच थोडीशी असं वाटतं की एकतर्फी एक काय. मात्र इथून थोडंसं आक्रमक व्हावं लागेल प्रशांतला. प्रशांत सुद्धा एक चांगला बॅटर आहे. मात्र प्रणीत सांगतायत त्याला एक्झॅक्ट तू काय करतोय. फुटवर्कचा वापर नाहीये तुझा. तर प्रत्येक वेळी अतुल होईल सिद्धू पाणी तुम्हाला मॅच जिंकून देणार नाहीये. प्रत्येकाला जिम्मेदारी घ्यावी लागते क्रिकेटमध्ये. आता अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होईल.
प्रशांतला माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये वाडेकरला. खाडी चषक अक्षरशः गाजवला रंगनाथ ने. त्याचा डान्स पाहून पाहून एक आत्मविश्वास सुद्धा मिळाला तो वीर बजरंग शिवडून टीमला. त्यानंतर ती स्पर्धाही जिंकली होती. ऋषालला बेसबॉलची बाईक सुद्धा मिळाली आणि भरपूर जल्लोष खाडी गावामध्ये. जवळजवळ मला वाटतं रात्री भरपूर उशिरी झालं होतं ते फायनल मॅच नंतर, तरी बँजो पदक होतं. नाही खरं तर फायनल मॅच ज्या प्रकारे भरत पाटील मगाशी आमची जे चर्चाही केली, 2-2.5 हे ठीक आहे. लास्ट टाइम मध्ये सकाळी 5-5:30 वाजता फायनल हे योग्य वाटत नाहीये. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. फिल्डिंग चांगली आहे बघा. सूरज बैकरला मात्र अजूनही चेंडू मिळाला नाहीये. रन्स घेतली नाहीये. दोन बॉल डॉट गेलेत. तर 6 चेंडू 36, त्यामुळे प्रणितने रन घेतली नाहीये. चला खाडी संघ फिल्डिंग लगेच लावा. 2:45 वाजून गेलेले आहेत. आज आपण पाहिलं त्या स्पर्धेत वरुण स्कायरा 11 जय जलेश वाडेकरने चांगला खेळ केला. हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो. टायगर चषक मध्ये सुद्धा 3रा क्रमांक पटकावला होता. वाडेकरने 4था क्रमांक खाडी संघाने पटकावला. त्यामुळे अशा हार जीत क्रिकेटमध्ये होत असतात. 6 चेंडू 36 करायचे आहेत. अजूनही रोहन सारखा फलंदाज येणं बाकी आहे. स्वप्नील पाटील, शिरडूनचे स्वप्नील पाटील आपण जरा मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. स्वप्नील पाटील शिरडून 36. सौरभ पाटील यांच्याकडनं जर वाडेकरने सामना जिंकला तर 10,000 रुपये. आणि गोलंदाज सूरज फौजदार आहेत. चांगली बॅटिंग केली. फुल टॉस होता. एक रन मिळाले. 5 चेंडू 35. इथे रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. मात्र पंचांचा इशारा येणं बाकी आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 4 चेंडू आणि 31 धावांची गरज. मागच्या वर्षी किंग ट्रॉफीमध्ये मालिकावीरची आपली करिअरची पहिली बाईक मिळाली. ज्यावेळी रंगनाथ डान्स करत होते, सर्वच खाडीचे खेळाडू आवर्जून डान्स त्यांनी कौतुक केलं रंगनाथ पाटीलचा. खूप चांगले डान्सर आहेत. वडोली बी संघाला सुद्धा सातत्याने ते सपोर्ट करतात. शेड्यूल संघाला सपोर्ट करतात. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा ज्यावेळी मॅच झाली होती शेड्यूल आणि वडोली बी, नक्कीच त्यानंतर मी चर्चा केली. वडोलीचे विनायक पाटील यांनी सुद्धा आमची ज्यावेळी चर्चा केली त्यांनी सांगितलं भरत पाटील आणि आमची खूप क्लोज रिलेशन आहे. एक मैत्रीपूर्वक ती मॅच होती आणि सातत्याने त्यांचा सपोर्ट आम्हाला भरपूर असतो. आणि विनायक पाटील सुद्धा सध्या क्रिकेटपासून थोडेसे दूर असतात जॉबमुळे. इथे चेंडू हवेत आहे. विकेट मिळेल का? आणि सूरज फौजदारच्या खात्यात पहिली विकेट. सूरजची एकच विकेट मिळाली या सीझन मध्ये आणि बॅटिंग करताना 27 रन्स केल्या. सूरज फौजदारच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सूरज मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक. वरून स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर संघ पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील.
आणि 13व्या ट्रॉफीच्या दिशेने आता वाटचाल केली आहे ती गावदेवी खाडी संघ. मात्र या स्पर्धेत नीता स्मृती गावदेवी खाडी या नावाने संघ मैदानात उतरलाय. अभिनंदन चंद्रकांत पाटील जे पुरस्कर्ते त्या टीमचे आकाशनचे त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. नेहमी खाडी संघाला ते